स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7 ते 9 अध्याय 7 श्री गणेशाय नम। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी द्रुपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणून यती परब्रह्म वेदांत आवडे तयाशी श्रवण करीती दिवस निशी हेरळी कराधिक शास्त्रांशी वेतने देऊन ठेविले। त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतरी करुणी लोका उपदेशिती। तैसे आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपा पोटी बहुत करुणी खटपटी बुवांसी शेवेटी आणिले। रात्रंदिन नृप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे। ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे। एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते त्यावेळी पहावया येतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी। ब्रह्मपदतथाकार काय केल्याने होय निर्धर ऐसे ऐकूनी सत्वर येती राज हासले। मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहून ऐसी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय मनी हा तो वेडा संन्यासी भ्रळ पाडली लोकांची लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले। तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योतरी तुम्ही व्यर्थ फसला हो। पाहुणे तुमचे अज्ञान वाढले यांचे ढोंग पूर्ण वेदशास्त्री ज्ञान याते काही असेना। ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्थानी विकल्प पातला मनी स्वामींसी तुच्छ मानिती। नित्य नियम सारोन ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारसी दोघे जण तेही निद्रस्त झाले। निद्रा लागली बुवांची लोटलिया काही निसी एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे। आपुल्या अंगावरील वृचिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंशापना करीत असे। ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबोनी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे। जवळी होते जे पारसी जागृत आली तयांसी त्यांनी धरोनी बुवांसी सावध केले त्यावेळी। मग स्वप्नाचा वृत्तांत तयासी सांगती समस्त म्हणती काय अर्थ ऐसे स्वप्ने कैक पडती। असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपासी पुसता मागील स्वप्नाशी खदा खदा स्वामी हसले। मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तथाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी वृच्चकांसी काय म्हणून भ्याल्यासी जरी वृथा भय मानतोसी मग ब्रह्मपद जाणती कैसे। ब्रह्मपद तथाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता न यायची। बुवान प्रति पलटली खुन धरिले तात्काळ स्वामी चरण प्रेमाश्रूनी भरले नयन कंठ झाला सददित। तया समयापासोनी भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपद योग्य झाले। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त सप्तम अध्याय गोढा। श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु। अध्याय 8 श्री गणेशाय नमः। जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता। राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राजे राहाय बादर शंकर लाव नामक 6 लक्षांची जहागीर त्या प्रति सकल सुखे अनुकूल असती। विपुल संपत्ती संतती काही कमती असेना। परिपूर्व कर्म अगात तया लागला ब्रह्म संबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी। संबंध बाधा म्हणून चैन ना पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोडन लागे अन्न पाणी। नावडे भोगाव विलासा सुखोपभोग कैसा त्यास निद्रा नयेची रात्रंदिवस चिंता नळे पोळले। केली कित्येक अनुष्ठाने तैसीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून। विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी कृष्ण वर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे। कोणालाही जावे शरण मजवरी करी कृपा कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ। मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करवावी। सेवा करी बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला। अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेने न व्याधी जाय दुरी। तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले। पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावेत्वा। हे जाणून हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित। तया नगरीच्या नर नारी कामधंदा करिता घरी स्वामीचरित्र परस्परी प्रेम भावे सांगती।
कित्येक प्रातस्नाने करुनी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमो अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पण विंदार्पण मस्तु. इथे श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमो अध्याय. श्री रच्चू. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती. ब्राह्मण भोजने स्वामी नामाचा जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमानत जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणास लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तियेचे मन. म्हणे मी तुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी तुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकराव तैसे करी ती बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थून या स्वामी प्रति कार्य आपुले करीन. बाई स्वामींसी बोले वचन हे ग्रस्त थोर कुलीन. परिपूर्ण कर्म या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशान भूमीत आले यती राज त्वरित. एका नूतन खांचेत निजले छाती टाकोनी. सेवे करी शंकर रावासी म्हणती लीला करून. ऐसी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकर रावे त्या दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि शेकनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत 10 मिरे त्यात घालावी. ते द्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामी राज वैद्य व्याधी पळे आपणची. प्रकृतीचे आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईल 10 सहस्र. ऐसा केला निर्धार याचे काय करावे. महाराजा आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. एशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिताती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती यशवंत रावाची अजरामर राहिली. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त. 9मो अध्याय गोढा. श्री स्वामी राजा अर्पण मस्तु. शुभ भवतु. श्री रच्चू.